नीता तिच्या सासूला म्हणाली, आई, मी ताईंचा हात पकडला नव्हता. मी तर त्यांना फक्त एवढंच म्हणाले होते की. तिची सासू रागात म्हणाली, नीता, तू खोटं बोलायचं बंद कर. मला तुझ्या तोंडून एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही. तुला या घरात येऊन अजून 4 दिवस झाले नाहीत. तोपर्यंत तू तुझ्या नंदेचा हात पकडलास. तुझी हिंमत कशी झाली असं करायची? मी असताना तू माझ्या मुलीशी असं वागत आहेस. नीता म्हणाली, आई, माझं ऐकून तरी घ्या. असं काहीच झालं नाही. ताई तुमच्याशी खोटं बोलल्या असतील. तिची सासू म्हणाली, अच्छा, म्हणजे माझी मुलगी खोटारडी आणि तू सत्याची मूर्ती. मी माझ्या स्वतःच्या मुलीवर विश्वास न ठेवता काल घरात आलेल्या मुलीवर विश्वास ठेवू का? नीता म्हणाली, आई, तुम्ही कारण नसताना विषय वाढवत आहात. असं काहीच झालं नाही. नीता जेवढं तिच्या सासूला रेखाताईंना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती, तेवढा जास्त राग तिच्या सासूला येत होता. बाजूला बसलेली त्यांची मुलगी अंजली एकसारखी रडत होती. ती रडत म्हणाली, आई, इथून पुढे या घरात मी कुठल्याही वस्तूला हात लावणार नाही. खास करून वहिनीच्या माहेरातून आलेल्या सामानाला. तिला तिच्या लग्नातल्या सामानावर खूप घमंड आहे. लग्नात येताना ती खूप सामान घेऊन आली आहे ना. मुलीला असं रडताना बघून रेखाताईंनी मुलीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, नाही बाळा, असं कसं होऊ शकतं? हे माझं घर आहे. ती लग्नात खूप सामान घेऊन आली आहे. दागदागिने, पैसा घेऊन आले आहे. म्हणून काय हे घर तिच्या बापाचं थोडीच होणार आहे? घर तर माझं आहे, म्हणजे याचा अर्थ तुझं पण आहे. मग जर घर आपलं आहे तर घरात ठेवलेले सामान, सगळ्या वस्तू पण आपल्या आहेत. तिची एवढी हिंमत? तू जास्त विचार करू नकोस. सामानच काय, तू कुठल्याही वस्तूला हात लाव, ती वस्तू लगेच तुझी होईल. तुझी आई जिवंत आहे. अंजली, तू रडत का आहेस? अंजली म्हणाली, आई, मला आज बहिणीच्या वागण्यामुळे खूप वाईट वाटलं आहे. मला अजिबात चांगलं वाटलं नाही. आई, मी आजच्या आजच माझ्या सासरी परत जाते. एवढा ऐकताच रेखाताईंचा चेहरा रागाने लाल झाला आणि म्हणाल्या, नाही अंजली, जर घरातून कोणी बाहेर जाईल तर ते तू नाही, सुनबाई असेल, जी तुझ्यासोबत अशी वागली आहे. मी पण दाखवते तिला सासूचा इंगा. तिचं डोकाच ठिकाणावर आणते. असं म्हणत रागात नीताकडे मोठे डोळे काढून बघत रेखाताईंनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, कुणाशी काही न बोलता रागात नीताच्या वडिलांना फोन लावला आणि त्यांना रागात म्हणाल्या, नीताचे बाबा, आजच्याच इथे या आणि इथे येऊन तुमच्या मुलीचं कृत्य तुमच्या डोळ्यांनी बघा. काय शिकून पाठवलं आहे तुम्ही तुमच्या मुलीला? असं म्हणत रागात त्यांनी फोन ठेवून दिला. हे ऐकून नीताच्या बाबांना खूप टेन्शन आलं. त्यांना अगोदरच बीपीचा त्रास होता, त्यामुळे ते खूप घाबरले आणि मुलाला सोबत घेऊन मुलीच्या सासरी लगेच निघाले. इकडे रेखाताई नीताच्या बाबांना फोन करून बाहेर त्यांच्या नवऱ्याच्या जवळ आल्या, जे पेपर वाचण्यात मग्न होते, आणि रागात म्हणाल्या, अरे वा, तुम्ही तर इथे निवांत पेपरमध्ये जगाच्या बातम्या वाचत बसला आहात. पण घरात काय चालू आहे, घरात आग लागलेली आहे, याच्याशी तुम्हाला काहीच देणं घेणं नाही. बायकोचा राग बघून त्यांचा नवरा हसायला लागला आणि म्हणाला, अगं रेखा, असं काय झालंय की तुला एवढा राग आला आहे? कुठं आग लागली आहे? रेखाताई म्हणाल्या, अजून कुठं, माझ्या मनात आग लागली आहे. दिसत नाही का? नुसते अंगणात बसलेले असता. कधीतरी घरात पण लक्ष द्यावं. तुमच्या लाडक्या सुनेमुळे तुमची माहेरी आलेली मुलगी मागच्या 1 तासापासून रडत बसली आहे. तुमच्या लाडक्या सुनेने तिचा हात पकडला. आता तुम्ही सांगा, तिला किती वाईट वाटलं असेल? 4 दिवसांपूर्वी आलेली तुमची लाडकी सून अशी वागत आहे तिच्या एकुलत्या नंदेशी. घरात असली सून घेऊन आला आहात. त्यांचा नवरा चकित होऊन म्हणाला, काय? सुनबाईने अंजलीचा हात पकडला? मी हे अजिबात मान्य करू शकत नाही. नीता अशी मुलगी तर नाही आहे. रेखाताई म्हणाल्या, तुम्ही दिवसभरात 2 मिनिटं तुमच्या सुनेशी बोलत असता, मग ती तुमच्याशी प्रेमानेच बोलणार ना. म्हणून तर तुमची सून तुमच्यासाठी चांगली आहे. घरात जरा लक्ष दिलं तर समजेल ना. तुमच्या मुलीचे तोंड बघा, रडून रडून सुजलं आहे. हे बघा, मी तर तुम्हाला फक्त इथं हे सांगायला आले आहे की काही वेळात नीताचे बाबा इथे येतील आणि खबरदार, ते आल्यावर तुम्ही मध्ये काही बोललात तर. एवढं ऐकताच त्यांचा नवरा सिरियस झाला. म्हणजे याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट घरात घडली आहे.
पेपर टेबलवर ठेवून अशोकराव रेखाताईंना म्हणाले, 1 मिनिट थांबा, मी नीतासोबत बोलून येतो. हे ऐकून रेखाताई म्हणाल्या, अहो आता काही बोलायचं नाही. जे काही बोलायचं आहे ते तिच्या बाबांच्या समोर बोलायचं. जवळजवळ 1 तासानंतर नीताचे बाबा आणि तिचा भाऊ तिच्या सासरे आले. अंजली अजून पण रडत बसली होती आणि नीता तिच्या खोलीत जाऊन बसली होती. मनातून ती पण खूप घाबरलेली होती की असं नक्की काय झालं आहे. ही गोष्ट इथपर्यंत येऊन पोहोचली आहे की माझ्या बाबांना पण बोलावून घेतलं आहे. नीताला या घरात येऊन अजून 5 महिने पण झाले नव्हते आणि 5 महिन्यातच एवढा मोठा गोंधळ. मागच्या 5 महिन्यांपासून तिने तिच्या सासूने असं विकराळ रूप आज पहिल्यांदा बघितलं होतं. छोट्या मोठ्या गोष्टींवरून टोमणे तर रोजच ऐकायला मिळत होते. काही वेळात नीताचे बाबा आणि भाऊ आले. तशा रेखाताई त्यांना सरळ हॉलमध्ये घेऊन गेल्या. त्यांच्या मागे मागे त्यांचा नवरा अशोकराव पण आले. अंजली अजून पण बसून रडत होती. मुलीला रडताना बघून रेखाताई नीताच्या बाबांना म्हणाल्या, हे बघा तुमच्या मुलीचं कृत्य. मागच्या 2 तासापासून माझी मुलगी नुसती रडत बसली आहे. माहेरी आली होती 8-10 दिवस आरामात राहायला, बहिणीसोबत वेळ घालवायला, आणि तुमच्या मुलीने काय केलं बघा माझ्या मुलीसोबत. हेच शिकवलं आहे का तुम्ही तुमच्या मुलीला? आता घरातलं वातावरण खूप तणावग्रस्त झालं होतं. अंजली अजून पण जोरात रडायला लागली. अशोकरावांना अजून पण काहीच कळत नव्हतं, म्हणून ते त्यांच्या मुलीला अंजलीला म्हणाले, अंजली काय झालं, कमीत कमी ते तरी मला सांग. अशोकराव नीताच्या बाबांना म्हणाले, या तुम्ही दोघं इथे सोफ्यावर बसा. असं म्हणत ते जाऊन त्यांच्या बाजूला खुर्चीवर बसले. नीताच्या बाबांना पण खूप टेन्शन आलं होतं. ते रेखाताईंना म्हणाले, विहीनबाई नक्की काय झालं आहे ते तरी स्पष्ट सांगा. आणि नीता कुठं आहे? तिला इथे बोलवा. हो हो, मी तिला आत्ता बोलवते. तुम्ही काळजी करू नका, मी तिच्यासमोरच बोलणार आहे. मग समजून सांगा तुमच्या मुलीला. असं म्हणत रेखाताईंनी त्यांच्या सुनेला नीताला आवाज दिला. बिचारी नीता डोक्यावर पदर घेऊन मान खाली घालून जणू तिने खूप मोठं पाप केल्यासारखी सगळ्यांच्या समोर येऊन उभी राहिली. वडिलांना बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिचे बाबा टेन्शनमध्ये म्हणाले, नीता हे सगळं काय आहे? तू असं काय बोललीस तुझ्या नंदेला की ती रडायला लागली? नीता म्हणाली, बाबा माझं मलाच काही कळत नाही की नक्की काय झालं आहे. ताईंना कुठल्या गोष्टीचा राग आला आहे. हे ऐकून रेखाताई म्हणाल्या, अरे वा सुनबाई, तू तर सरड्यासारखी रंग बदलत आहेस. मी तुम्हा सगळ्यांना सांगते, त्याचं काय झालं. माझी मुलगी वॉशिंग मशीनमध्ये तिचे कपडे धुवायला निघाली होती, म्हणून नीताने तिचा हात पकडला आणि म्हणाली, मी माझ्या वॉशिंग मशीनमध्ये तुमचे कपडे धुवायचे नाहीत. आता तुम्ही सांगा, माझी मुलगी बिचारी माहेरी आराम करायला आली होती आणि तिच्या बहिणीने तिच्याशी असं वागणं योग्य आहे का? जर तुमची मुलगी काही दिवस माहेरी राहायला आली आणि तुमची सून तिच्यासोबत अशी वागली तर तुम्हाला चांगलं वाटेल का? तुमच्या मुलीने जे केलं ते तुम्हाला योग्य वाटते का? माझ्या मुलीचा हात पकडला. नीता काही बोलण्याच्या अगोदरच तिचे बाबा म्हणाले, विहीनबाई, मी हे मानू शकत नाही की माझी मुलगी तिच्या नंदेशी अशी वागली असेल. नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट असणार. तुम्ही सगळं सविस्तर काय घडलं ते सांगा. रेखाताई म्हणाल्या, अहो नीताचे बाबा, मी तुम्हाला तुमच्या मुलीच्या समोर सगळी कहाणी सांगितली. तुमच्या मुलीच्या समोर बोलत आहे, मग खोटं कशी बोलेन? नीताचे बाबा म्हणाले, अहो माझी मुलगी 20 वर्ष माझ्यासोबत राहिली आहे. मी तिला वाढवलं आहे. मी माझ्या मुलीला चांगलं ओळखतो. तिच्या सासूला विचारायचं सोडून तिचे वडील म्हणाले, नीता बाळा, तू तुझ्या नंदेचा हात पकडला होतास का? हे ऐकून नीता रडायला लागली आणि म्हणाली, बाबा, मी तुम्हा सगळ्यांना कसं सांगू की काय झालं. आज आईंनी आणि ताईंनी माझा नाईलाज केला आहे की एक मुलगी जी गोष्ट तिच्या वडिलांच्या, भावाच्या आणि वडिलांसारख्या सासऱ्यांच्या समोर कधीच बोलू शकणार नाही, पण आज मला ती तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलायला लागत आहे. बाबा, गोष्ट ही आहे की आत्ता मागच्या आठवड्यात मला पाळी आली होती. आई मला म्हणाल्या की 5व्या दिवशी केस धुवून बेडशीट, उशींचे कवर, ब्लँकेट सगळं धुवून स्वच्छ करून ठेव, तेव्हाच तू शुद्ध होशील.
5व्या दिवशी आईने सांगितल्याप्रमाणे मी सगळे कपडे, बेडशीट, कवर धुवायला काढले. त्यात थंडी खूप वाढली होती, त्यामुळे मी शाल, स्वेटर सगळं घातलं होतं. कपडे धुवायला एवढे जास्त झाले होते आणि थंडी असल्यामुळे दिवसभर ऊन पडायचं नाव घेत नाही. पाणी पण बर्फासारखं गार होतं. तरी पण मी सगळे कपडे मशीनला धुवायला घेऊन गेले. तर आई मला लगेच म्हणाल्या की हे कपडे अशुद्ध आहेत, त्यामुळे मशीनमध्ये कपडे अजिबात धुवायचे नाहीत. मशीन पण अशुद्ध होईल. हे कपडे तर हाताने धुवायला लागतील. त्यावेळी मी आईंना म्हणाले सुद्धा की आई, एवढं मोठं बेडशीट, ब्लँकेट, कवर, जाड कपडे मी हाताने एवढ्या थंडीत कशी धुणार? माझी तब्येत खराब होईल. तरी पण आईने मला कपडे मशीनमध्ये धुवू दिले नाहीत. मग मी आईंना म्हणाले की मी हे कपडे धोबीकडे धुवायला देते. तर आईने त्यासाठी पण नकार दिला. हे म्हणून की हे असले कपडे स्वतःचे स्वतः धुवायचे असतात, दुसऱ्यांना धुवायला द्यायचे नसतात. आईने मला एवढं मजबूर केलं की एवढ्या कडाक्याच्या थंडीत गार पाण्यात मला सगळे कपडे हाताने धुवायला लागले. हातपायी कपडे धुताना पाण्यात भिजल्यामुळे, जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे मी आजारी पडले. मला ताप आला. तरी पण आईने मला 1000 टोमणे ऐकवले. म्हणाल्या, खूपच नाजूक आहेस. हाताने 2 कपडे काय धुतलीस की लगेच आजारी पडलीस. खूप नखरे झाले आहेत तुझे. अजून काय काय ऐकायला लागलं नाही मला. आणि आज तेच पाळीचे सगळे कपडे अंजलीताईंनी मला धुवायला दिले आणि म्हणाल्या की बहिणी, हे सगळे कपडे तू धुवून टाक. तेव्हा मी आई मला जे बोलल्या होत्या ती गोष्ट ताईंना सांगितली. मी म्हणाले की ताई, हे तुमचे कपडे आहेत, तुमचे तुम्हाला धुवायला लागतील. कारण आई मला म्हणाल्या होत्या की ज्याचे अशुद्ध कपडे आहेत त्याची त्यानेच धुवायला लागतील. माझं बोलणं ऐकून ताई नाराज झाल्या आणि रागात ते कपडे मशीनमध्ये धुवायला गेल्या. म्हणून मी त्यांना फक्त एवढंच म्हणाले की ताई, कपडे मशीनमध्ये धुवू नका, हे घाण कपडे आहेत. आई रागवतील, म्हणतील की मशीन अशुद्ध झाली, ते कपडे तर हातानेच धुवायला लागतील. बस एवढीच गोष्ट मी ताईंना बोलले होते. ना मी ताईंचा हात पकडला आणि नाही त्यांना दुसरं अजून काही बोलले. आणि अजून काही बोलले असेल तर सगळ्यांच्या समोर मी माझी चूक कबूल करेन. ताईंनी स्वतःच्या तोंडाने सांगावं की मी त्यांना अजून दुसरं काही बोललं असेल तर. मुलीचं, नीताचं बोलणं ऐकून तिचे बाबा रेखाताईंच्या तोंडाकडे बघायला लागले. अशोकराव पण त्यांच्या बायकोकडे, तर कधी त्यांच्या मुलीच्या तोंडाकडे बघायला लागले. आता अंजलीचं रडणं पूर्ण बंद झालं होतं. तिचे बाबा म्हणाले, अंजली, तूच सांग, सुनबाई तुला एवढंच बोलली होती की अजून काही बोलली होती? अंजली म्हणाली, बाबा, वहिनी एवढंच बोलली, ते काही कमी आहे का? तिची आई मध्येच म्हणाली, हो बाळा, तुझ्या बाबांसाठी हे सगळं कमीच आहे. त्यांना काहीच फरक पडत नाही की सुनबाई तुला प्रत्येक गोष्टीसाठी नकार देत आहे. अशोकराव रागात म्हणाले, रेखा, तू आता शांत राहा, मी आत्ता तुझ्याशी बोलत नाही. नवऱ्याचा राग बघून रेखाताई शांत बसल्या. अंजलीच्या बाबांनी तिला परत विचारलं, अंजली, खरं सांग, सुनबाईने तुझा हात पकडला होता का नाही? अंजली घाबरत म्हणाली, बाबा, वहिनीने माझा हात पकडला नव्हता, पण तिने मशीनमध्ये कपडे धुवायला मनाई केली होती, म्हणजे हात पकडल्यासारखंच झालं ना? अशोकरावांनी रागात त्यांच्या बायकोकडे डोळे मोठे करून बघत विचारलं, रेखा, तू सुनबाईने हात पकडलेला बघितला होतास का नाही? रेखाताई घाबरत म्हणाल्या, अहो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं नव्हतं. आता त्यांची बोलतीच बंद झाली होती. आता काय बोलणार? एवढं ऐकताच त्यांचा नवरा त्यांच्यावर खूप चिडला आणि म्हणाला, रेखा, ती तर तुझी बेअक्कल मुलगी आहे, मी तिला काय बोलणार? पण म्हातारपणात तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का? तुझा मेंदू नासला आहे का? तुला कळत आहे का की तू किती मोठी चूक करून बसली आहेस? तुझ्या फालतू विचारांमुळे आणि बेअक्कलपणामुळे तू सुनबाईच्या बाबांना किती टेन्शन दिलं आहेस. ते बीपीचे पेशंट आहेत. तुझ्या बोलण्याची टेन्शन घेऊन एवढ्या थंडीत ते इथे घाई गडबडीत आले आहेत. जर तू एवढे नियम सुनेसाठी बनवले आहेस ना, मग ते नियम तुझ्या मुलीसाठी पण लागू व्हायला पाहिजेत. तुझी मुलगी काय जगाची वेगळी आहे का? तिच्यासाठी कुठलेच नियम लागू होणार नाहीत का? आजपासून तू घरात कुठलेच नियम बनवणार नाहीस. तुझ्या भरोशावर जर घर सोडलं तर रोज घरात नवीन महाभारत बघायला मिळेल.
त्यामुळे आजपासून तुझे नियम तू तुझ्याजवळच ठेव. आता मी नवीन नियम बनवतो. आजपासून सुनबाई तू सगळे कपडे, मग ती कसली पण असू देत, एवढ्या थंडीत तू कपडे हाताने धुणार नाहीस, मशीनमध्ये रोज धुवत जा. आणि जर तुला कोणी काही बोलायचा प्रयत्न केला तर लगेच मला आवाज देत जा. ते एवढ्या रागात आणि मोठ्या आवाजात बोलले की रेखाताईंची हिंमतच झाली नाही अजून काही बोलायची. एक तर सुनबाईंचे वडील आणि भाऊ घरात बसले होते, त्यामुळे त्यांच्यासमोर ते जास्त काही बोलू पण शकत नव्हत्या. त्यांच्या उरलेल्या इज्जतीचा कचरा त्यांच्या नवऱ्याने केला होता. अशोकरावांनी नीताच्या बाबांच्या समोर हात जोडले आणि म्हणाले, मला माफ करा. मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण मी तुम्हाला वचन देतो की इथून पुढे कुठलीच तक्रार तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. नीताच्या वडिलांनी तिच्या सासऱ्यांचे हात पकडले आणि म्हणाले, तुम्ही माफी कशाला मागत आहात? मला तर या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या मुलीने माझा विश्वास चुकीचा ठरू दिला नाही. मला माहीत आहे माझी मुलगी कधीच चुकीची वागू शकत नाही, पण मला त्यापेक्षा या गोष्टीचा जास्त आनंद होत आहे की तिने स्वतःसाठी, सत्यासाठी आवाज उचलला, घाबरली नाही. माझी मुलगी खूप संस्कारी आहे. असं म्हणत तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि मग त्यांच्या घरी जायला निघाले. अशोकराव रागात बायकोकडे बघत नीताच्या वडिलांना आणि भावाला सोडायला बाहेर गेली. नीता पण शांतपणे तिच्या खोलीत गेली, पण आता तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, डोळ्यात पाणी नव्हतं, तर आनंद आणि हसू होतं, कारण ती निर्दोष सिद्ध झाली होती. आणि रेखाताईंचा पाहुण्यांच्या समोर त्यांच्या इज्जतीचा कचरा झाला होता. त्या तिथेच बसून राहिल्या. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते आणि नाही अंजलीच्या डोळ्यातून पाणी. अचानक पासा असा पलटला की त्या दोघी मायलेकींची बोलतीच बंद झाली आणि त्या दोघींची तोंडं पडली. आज सुनेला घराबाहेर काढायला निघालेल्या सासूला आणि नंदेला चांगलीच अद्दल घडली.